नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता आंब्याचे मोहरचा सीझन चालू आहे. बऱ्याच ठिकाणी काही बागेत चांगल्या प्रकारची सेटिंग झाली आहे, काही बागेत मोहर चांगला फुललेला आहे, काही बागेत मोहर निघतो आहे, काही अशाही बागा आहेत जिथं अजून मोहर निघाला नाही. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मोहर गळतो. पण ज्या वेळेस किंवा ड्रॉपिंग होतं, तर ज्यावेळेस अशा जास्त प्रमाणात जर सेटिंग झालं तर नॅचरल ड्रॉपिंग होत असते. शिवाय पुढची सेटिंग झाल्यानंतर जो पाठीमागचा भाग आहे राहिलेला फ्लॉरिंग ते काळं पडून ते गळून जातं, काय राहत नाही. तुम्ही जर ह्या फांद्या बघितल्या तर या फांदीला 1-2-3 सेटिंग झाले, ह्या फांदीला 1-2 सेटिंग झाले, खालच्याला 2-3 सेटिंग झालेत. मग या पुढं सेटिंग झाल्यानंतर तो राहिलेला भाग तो निघून जातो. मग त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही. मात्र तुमचे ज्यावेळेस अजून सेटिंग नसते आणि मोहर काळा पडतोय किंवा खराब होते असं असेल तर मग नक्की तुम्हाला काळजी करणं गरजेचं आहे. भुरीसाठी स्प्रे घेऊन तो कंट्रोल करणं, चिकट्यासाठी स्प्रे घेऊन कंट्रोल करणं गरजेचं असतं. धन्यवाद.